नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी आणलेली आहे. परंतु आता या योजनेवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातीलच एका याचिकाकर्त्यानं या योजनेवर आक्षेप घेत ही योजना रद्द व्हावी आणि महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा होऊ नयेत म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्याचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील जे लोक करदाते आहेत, प्रामाणिकपणानं कर भरतात, तर हा त्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. त्यामुळं या योजनेला न्यायालयानं स्थगिती आणावी आणि या योजनेचे जे पैशांचे वितरण होणार आहे ते होऊ नये असं त्याचं मत आहे. तेव्हा त्यांच्या दृष्टिकोनातून या योजनेला स्थगिती मिळण्याची एक दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं इतके दिवस आपल्याला दरमहा 1500 रुपये मिळणार या आनंदात असणाऱ्या महिला वर्गांना एक चिंतेचं सावट त्यांच्यासमोर पसरलेलं आहे. या योजनेभोवती जे सध्याचं राजकीय वातावरण तापलेलं आहे, त्या तापलेल्या राजकीय वातावरणातून ही योजना कशी पार पडते हे पाहणं खूपच औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण गेले महिनाभर अनेक महिला या योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी विविध कागदपत्रांची जमवाजमव करत आहेत. त्यासाठी ते स्वतंत्र वेळ काढत आहेत आणि आपल्याला शासनाकडून आता दरमहा 1500 रुपयाची आणि एका कुटुंबामध्ये 2 महिलांना म्हणजेच दरमहा 3000 रुपयांची शासनाची मदत मिळणार आहे. यासाठी संपूर्ण महिला वर्ग अत्यंत आनंदित झालेला असतानाच आता या याचिकाकर्त्याच्या याचिकेनं कोर्ट काय निर्णय घेणार, योजना सफल होणार की नाही आणि योजनेमध्ये काही बदल होणार का, योजनेतली रक्कम आपल्याला मिळणार का, अशा प्रकारची एक चिंता या महिला वर्गाला आता सतावू लागली आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जी योजना महाराष्ट्र शासनानं महिला वर्गासाठी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे, त्या योजनेमध्ये शासनानं अनेक वेळा बदल केले, अनेक वेळा दुरुस्त्या केल्या, नियम शिथिल केले, काही अटी शर्ती काढून टाकल्या आणि एका प्रकारे महिला वर्गाला आश्वस्त करत असतानाच एका याचिकाकर्त्यानं ही याचिका न्यायालयात दाखल केल्यामुळं या योजनेवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळे खरंच आता आपल्याला पैसे मिळणार का, आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार का, अशी चिंता आता महिला वर्गाला लागून राहिली आहे. इतके दिवस आपण मेहनत घेऊन काबाड कष्ट करून हे जे फॉर्म भरलेले आहेत, आता त्या फॉर्माचं काय होणार? या फॉर्ममधून आपल्याला जी दरमहा रक्कम मिळणार होती ती रक्कम खरोखर आता खात्यामध्ये येणार का, की त्याच्यामध्ये आणखी काही बदल होणार, की या योजनेला स्थगिती मिळणार, असे एक ना दोन अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिलेले आपल्याला दिसून येत आहेत. पण तरीही राज्य शासन यावरती काही ना काहीतरी मार्ग काढेल, तोडगा काढेल अशी महिला वर्गाला खात्री वाटते.